बर्फच दगडासारखा होऊन स्फटिकासारखा चमकत होता. लिफ्टवर जात होती आणि त्या हिमनगांचा आकार मोठा मोठा दिसू लागला. लिफ्टमधून खाली उतरल्यावर सारी जणं भराभर स्वेटर्स घालत होती आणि सारी जणं थंडीत हुहू हा हा असं करत होती. आम्ही दोघी तर उष्ण प्रदेशातल्या, पण थंड प्रदेशातल्या इतरांना सुद्धा थंडी वाजत होती. नंतर टनेलमधून प्रवास सुरू झाला. मोठ्या मोठ्या हिमनगांमधून हे टनेल्स बसवलेले आहेत. खाली पण बर्फच, त्यावर कार्पेट किंवा तत्सम काहीतरी टाकलेलं होतं. त्यावरून चालताना तर खूपच थंडी वाजत होती. वरून बर्फाचं पाणी अधूनमधून टपकत होतं. मध्येच टनेलला एक काचेची खिडकी जरा बाजूला होती, तिथून प्रकाश पडत होता. त्या प्रकाशाच्या दिशेनं चालत जावं म्हणून मग मी गेले, पण खाली तर कार्पेट नव्हता आणि बर्फावरून खूप सावकाश चालायला हवं हे भान सटकलं आणि मी गपकन खाली पडले. अगं आई, पडू बिडू नको ग बाई, स्वाती काळजीनं म्हणाली. मी उठले, पण माझं मलाच बजावलं, जरा जपून. आम्ही 8040 फुटांवरून चालत होतो आणि कुडकुडत टनेलमधून जात होतो. खूप मजा वाटत होती. टनेलमधून बाहेर आल्यावर नंतर पायऱ्या चढत गेल्यावर हॉटेलच्या वास्तूत आपण प्रवेश करतो. इकडे तिकडे न पाहता आपण आणखी पायऱ्या चढतो. तिथं एक ग्रीटिंग कार्ड्स वगैरे विकणारं दुकान लागतं. तिथून आणखीन पायऱ्या चढून वर गेलो आणि हॉटेलची गच्ची गाठली. गच्चीवर अनेक खुर्च्या ठेवल्या होत्या, पण सारं आसमंत धुक्यात गुडुप्प झालेलं. 5 मिनटं खुर्चीवर बसलो आणि तेवढ्यात उन्हाची तिरीप आली आणि आजूबाजूच्या डोंगरावरील ग्लेशियर्स उर्फ हिमनग चमकले. आनंदून स्वाती फोटो काढू लागली. तो फिरून सर्व दूर धुकंच धुकं दिसू लागलं. 3-4दा त्या उन्हाच्या झुळकीनं हुलकावणी दिली, पण नंतर 15-20 मिनिटांनी उजव्या बाजूला सोनपावलानं ऊन पडू लागलं. उजव्या बाजूला सस्टेन हॉर्न डोंगरावरचे हिमनग चमकू लागले. पटापट साऱ्यांनी फोटो काढले, पण तोपर्यंत डाव्या बाजूला आम्ही वर आलेल्या डोंगरावर सर्वदूर हिमनग हिऱ्याप्रमाणे चमकू लागले. जगातील एक असामान्य गोष्ट पाहतो आहोत असं वाटलं. पांढरे शुभ्र आणि निळी छटा असलेले हिमनग सर्वत्र दिसू लागले आणि आपण जणू देवांच्या राज्यातच आलो आहोत असं वाटत राहिलं. अशा तऱ्हेनं देवाचं राज्य ही कल्पना असा निसर्ग पाहूनच आली असेल का? मुंबईच्या थंडीतही आम्हाला स्वेटर लागतो. मग जिथं बर्फ पडत असेल तिथं आम्ही तर गारठून मरूनच जाऊ असं पूर्वी वाटायचं, पण तसं काही नाही झालं. अगदी एका स्वेटरवर आम्ही होतो. उलट दिवाळीनंतर दार्जिलिंगला गेलो होतो. तिथं असले जवळून ग्लेशियर्स पाहिले नाहीत, पण तरीही थंडीत अगदी काकडून मेलो होतो. इथं थंडीची मजा वाटत होती. आजूबाजूचे आल्प्स पर्वत आणि त्यावरचे हिमनग. ऊन आलं आणि आम्ही गच्चीत उभे होतो. तिथून डोंगराचं टोक दिसत होतं. तिथंपर्यंत जायला एक पाऊलवाट होती. मग इतरांच्या बरोबरीनं आम्ही डोंगराच्या अगदी टोकावर गेलो. 10,000 फुटांवर आम्ही आलो होतो. आजूबाजूच्या डोंगरांवर चमकते हिमनग. आम्ही ज्या डोंगरावर उभं होतो तिथं तर खाली डोंगर झाकून टाकतील असे चांदी पसरल्यासारखे हिमनग. आजूबाजूचं निळं आकाश आणि त्या आकाशाचं निळेपण ह्या पांढऱ्या शुभ्र हिमनगात डोकावत असलेलं. केवढा अननुभूत आनंद मिळाला आम्हाला. शेर्पा तेनसिंगनं जे वैभव पाहिलं तसंच वैभव आम्ही पण पाहिलं. तिथं पोचलेली मुलं काठ्या उंचावून आपला आनंद व्यक्त करत होती. प्रत्येकाच्या मनात एक तेनसिंग लपलेला असतोच. मग आम्ही खाली उतरलो, दुकानात ग्रीटिंगची खरेदी केली आणि आणखी पायऱ्या उतरलो. तर तिथं कळलं की एक इथं ऑडिओ व्हिडिओ रूम आहे, तिथं फिल्म दाखवणार आहे. आम्ही त्या ऑडिओ व्हिडिओ रूममध्ये सुखावणाऱ्या खुर्च्यांमध्ये बसलो. फिल्म सुरू झाली आणि केबलमधून वा लिफ्टमधून वर येताना जे अनुभवलं तेच दाखवलं जात होतं. पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळत होता. काही वेळा सर्वदूर धुकंच धुकं असतं, तेव्हा ह्या हिमनगांचं अनोखं सौंदर्य ज्यांना पाहायलाच मिळत नाही अशा प्रवाशांसाठी ही खास सोय. मग आमचा खाली उतरण्याचा प्रवास सुरू झाला. प्रथम सर्वदूर निळसर लखलखते हिमनग, नंतर वितळत असलेले हिमनग, आणखी खाली गेल्यावर पिवळी पांढरी फुलं असलेली बारीक बारीक रोपं. मग लिफ्टमधून फिरून एकदा ते तळं पाहिलं आणि नंतर केबिनचा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू आजूबाजूचा परिसर दिसू लागला. केबिन खाली आले आणि त्यातून उतरून एंगलबर्ग स्टेशनकडे जाऊ लागलो. तो ढग गच्च भरून आले होते. नंतर एक एक थेंब पाऊस पडूनही लागला. एका छत्रीत दोघींनी जाण्यापेक्षा आम्ही धावत धावत स्टेशन गाठलं.
स्टेशनाशी पोहोचलो. वर छप्पर आलं आणि धोधो पाऊस पडू लागला. इथं हवा अशी दर मिनिटाला बदलत असते. गाडीत बसलो आणि इतका वेळ दूर झालेली झाडं परत भेटली. पावसात भिजत होती. टपटपत्या पावसातली झाडं थोडी लीन वाटली. नंतर झाडं उंच उंच होत जातात आणि आपण खाली खाली जाऊ लागतो. लुझन स्टेशनवर पोहोचेपर्यंत थांबणार का पाऊस, मनात प्रश्न आला. पण लुझन स्टेशनपाशी पोहोचेतो पाऊस खरंच थांबला होता. घरी गेल्यावर गरम गरम चहा बनवला. बिस्किटं आणि तऱ्हेतऱ्हेची चॉकलेट्स होतीच जोडीला. बर्जेट घरी येऊन परत बाहेर गेली होती. ती जरा वेळानं आली. कसा झाला प्रवास, बर्जेटने विचारलं. भलताच छान. हे सांगताना सुद्धा मी त्या हिमनगामध्ये गुंतून गेले होते. स्वित्झर्लंड पण खरंच खूपच छान आहे. कॅनडाची कोऑर्डिनेटर पण मजेत होती. ती इथून उद्या जर्मनीला जाणार होती आणि आम्ही इंटरलाकेनला. आम्ही आमच्या होस्टना फोन करून आमचं त्यांच्याकडचं राहणं पक्क केलं. रात्री जेवणाचा बेत कालच्याप्रमाणेच होता. फक्त 4-5 प्रकारची योगर्ट्स बर्जेटनं आणली होती. योगर्ट म्हणजे दहीच, फक्त त्याला वेगवेगळी चव आणलेली असते. मी पायनॅपल योगर्ट पसंत केलं. एक आणखीन खिरीसारखाही पदार्थ होता, तो पण खाल्ला. बाकी ब्रेड लावलेला पाव, दूध असं होतंच. भातही होता. पण शेवटी दहीभात खातो त्याप्रमाणे आपलं योगर्टमध्ये भात कालवून खाण्यात काही गंमत नव्हती. आपल्याप्रमाणे घरी दूध विरजणं हा प्रकार इथं कुणालाच माहीत नव्हता. बोलता बोलता बर्जेट म्हणाली, युरोपियन लोकांच्या मांड्या उघड्या असतात तर पौर्वात्य लोक हसतात. पण तुम्हा लोकांची साडी आणि ब्लाऊजमध्ये पोटं उघडी असतात. याला आम्ही हसावं का? कुणीच कुणाला हसू नये, मी म्हणलं. पण हे प्रकरण एवढंच नव्हतं. मलेशियातून जाताना बर्जेटला वाईट अनुभव आला होता. बसमधून जाताना तिच्या उघड्या मांडीवर कुणी पुरुषानं हात टाकला होता आणि आंघोळ करताना वरून फटीतून बघण्याचा प्रयत्न केला होता. त्याविषयीचा संताप तिच्या नसानसातून दिसत होता. तेव्हा मलेशिया आणि भारत यात फरक आहे हे तिला आम्ही सांगितलं. शिवाय मलेशियात गोशा पद्धत असल्यानं, एकंदर स्त्री मोकळेपणानं दिसत नसल्यानं हे वागणं वाकड्या वळणानं जात असावं असंही मी तिला सांगितलं. पण मग तिच्या लक्षात आलं, आपण भारतात प्रत्यक्ष गेलोच नव्हतो. बर्जेटचीही कमाल आहे. पौर्वात्य देश म्हणून तिनं मलेशिया आणि भारताची संस्कृती एकच धरली होती. म्हणजे गांधी या आडनावाच्या सारखेपणावरून महात्मा गांधी आणि इंदिरा गांधीचा स्वभाव सारखाच होता म्हणायचं. मांड्या उघड्या टाकण्याबाबत मी तिला म्हणलं, आमच्याकडे मांड्या उघड्या टाकलेल्या पाहण्याची सवय नसल्यानं माझी मुलगी घरातल्या घरात क्वार्टर पॅन्ट घालते हे पाहणं मला अवघड जातं. पण आता तसं पाहण्याची सवय झाल्यानं मी भारतात जाईन तेव्हा तसं पाहणं अवघड नाही जाणार. यावर आम्ही सारेच हसलो. पण मांड्या उघड्या म्हणजे त्यांच्यात शालीनता कमी असते असं नाही, हे माझं मलाच प्रकर्षानं जाणवलं. त्यावेळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात घडलेला प्रसंग आठवला. एका रशियन विदुषीनं तुकारामाचे अभंग रशियन भाषेत अनुवादित केले होते, त्यावेळचा प्रसंग होता. त्या रशियन विदुषीनं 100 वर्षापूर्वीच्या एका रशियन प्रवाशाचं प्रवास वर्णन वाचलं होतं. तो भारतात येऊन गेला होता तेव्हा त्यानं लिहिलं होतं, भारतातील स्त्रिया उथळ असतात, त्या पोटं उघडी टाकतात. म्हणजेच त्याच्या दृष्टीनं रशियात त्या काळात 9वारीपेक्षा शर्ट पॅन्ट मधली स्त्री जास्त सभ्य ठरली असती. मी हा प्रसंग सांगितला आणि आमच्या लेखकानं 9वारीतली बाई सभ्य मानली असती असं सांगितलं. खरं तर कुणीच कुणाला नावं ठेवू नयेत, स्वाती म्हणाली. अगदी खरंय, कॅनडाची कोऑर्डिनेटर म्हणाली. आमची जेवणं तोपर्यंत झाली होती. ती पाहून मी पटकन उठले आणि म्हणाले, आज मी टाकते धुवून भांडी. काल कॅनडाच्या कोऑर्डिनेटरनं भांडी धुतली होती. ती म्हणाली, आपण दोघी मिळून धुवू. त्यावर स्वाती म्हणाली, नको, आम्ही दोघी धुतो. मग आम्ही दोघींनी भांडी धुतली आणि बर्जेटनं ती पुसून ठेवली होती. हात पुसता पुसता मी बर्जेटला विचारलं, गर्द वगैरे प्रकार आहे का ग इथं? भरपूर. अगदी रोज पेशंटची गर्दी असते. काही खरे, काही खोटे. म्हणजे खोटे पेशंट कसे काय असू शकतील हे विचारताना मला फार आश्चर्य वाटलं. ती हसली आणि म्हणाली, नेहमी गर्द हिरोईन घेणाऱ्यांना पुढं पुढं त्याची किकच येईन अशी होते. मग असे पेशंट आमच्याकडे येतात, आमच्याकडून औषधोपचार करून घेतात, पण परत गेले की फिरून व्यसन सुरू करतात. औषधोपचार करून गेले की त्यांना छान किक मिळते. मी हा सगळा प्रकार नव्यानंच ऐकत होते.
तुमच्याकडे असला प्रकार चालतो का? बर्जेटने विचारलं. तू डॉक्टर असल्यानं तुला त्यातल्या खुब्या माहिती आहेत. आमच्याकडे घडतही असतील असले प्रकार, पण आम्हाला काही ते माहिती नाहीत. पण इंडियात गर्दचं प्रमाण इथल्यापेक्षा नक्कीच कमी आहे. निदान आमच्या आसपास तरी गर्द ओढणारा कोणी नाही, स्वाती म्हणाली. आमच्या इथं गर्दविरोधी व्याख्यानं मात्र जोरात चालतात. एकदा असंच एक व्याख्यान ऐकून मी अस्वस्थ झाले. त्यावेळी मुलं म्हणाली, आई, तू अगदी अशी काही अस्वस्थ झाली आहेस की जणू आम्ही कुणीच व्यसनी आहोत सगळेजण. मी अनुभव सांगितला. पण पालक असे जागृत असणं चांगलंच की, बर्जेट म्हणाले. पण तुमच्याकडं मुलं तरुण वयात पालकांजवळ राहतच नाही. तर मग पालकांनी जागृत तरी कसं राहायचं? मी माझी शंका बर्जेटला विचारली. तीच तर अडचण आहे, बर्जेट म्हणाले. आमच्या इथं मूल व्यसनी निघालं वा वाईट निघालं की लगेच पालकांनाच जबाबदार धरतात, विशेषतः आईला. मी म्हणलं. आईलाच का बरं जबाबदार धरायचं? मूल वाढवणं हे दोघांचंही काम आहे, बर्जेट म्हणाले. मी नुसतीच हसले. माझ्याजवळ त्याला उत्तर नव्हतं. मी म्हणाले, संस्कार फक्त आईनंच करावे असं आमच्याकडे समजलं जातं. वडिलांच्या वागण्याचाही मुलांच्या मनावर परिणाम घडतो हा विचार लक्षातच घेतला जात नाही. मुलगा वाईट निघाला कारण आईचं दुर्लक्ष असंच समजतात. अन्याय आहे हा बायकांवर, बर्जेट तावातावानं म्हणाले. मी काहीच बोलले नाही. तसे खूप अन्याय बायकांवर होतात, साऱ्यांचाच पाढा किती वाचणार असा विचार करून मी काहीच बोलले नाही. पूर्वी आमच्या इथं बायका कमावत नव्हत्या, त्यामुळे सारंच ऐकून घेत होत्या. मुलाला वाढवणं यात बापाचंही सहकार्य हवं असा आता विचार पुढे येतोय, स्वाती म्हणाले. गुड. असाच बदल करण्यासाठी तुमच्यासारख्यांनी पुढं आलं पाहिजे, कॅनडाची कोऑर्डिनेटर स्वातीला म्हणाली. 11 वाजून गेले होते. बर्जेटला पहाटेच उठायचं होतं, म्हणून मग आम्ही झोपायसाठी उठलो. उठता उठता त्या दोघींनी आमच्या दोघींचे हात आलटून पलटून हातात घेतले आणि आम्हाला हॅपी जर्नी म्हणून विश केलं. आता उद्या इंटरलाकेन, झोपता झोपता स्वाती म्हणाले. इंटरलाकेनच्या फ्रेडली कुटुंबामध्ये जायचं होतं. होस्ट लिस्टमध्येच कुणीतरी अ व्हेरी गुड होस्ट असा शेरा मारला होता. लुझनवरून आम्ही निघालो आणि इंटरलाकेनला जाणाऱ्या गाडीत आम्ही बसलो. स्वित्झर्लंडचं नेहमी वेगळंच सौंदर्य दिसलं. आत्तापर्यंत पाहिलेली ती उंच उंच झाडं सोबतीला होतीच. ती संपतात तो अफाट असा लुंगन सी दिसू लागतो. बदक, चायनीज कूट मजेत पोहत असतात. त्याबरोबर नावांची ये जा चालूच असते. शीतल हवा आणि दूरवर पसरलेलं ते पाणी पाहत गाडीतला वेळ मजेत चालला होता. लुंगन सी संपला की फिरून झाडं भेटायला येतात. त्यांची उंची खालून वर पाहत असते, तोच ब्रायन सी दिसतो. या अनेक सीना जोडणाऱ्या या गावाचं नाव इंटरलाकेन. ते पाहत इथं लेक्स तरी किती आहेत असं म्हणत आपण कौतुक करत असतो. तोच थुन्नर सी हा लेक दिसतो. निसर्गानं आणि आपण चकित होणंही विसरून जातो. खरोखर स्वित्झर्लंडला देवानं निसर्ग सौंदर्याचं भरभरून दान दिले. इंटरलाकेनला गाडी उशिराच पोहोचली. स्टेशनवर हॅन्स फ्रेडली उभा राहणार होता, पण कुणीच समोर येईना. की आता आपणच तंगड्या तोडत जायचंय असा मनात विचार येत होता. स्वातीनं फोन केला तर तो येतो म्हणाला. आम्ही स्टेशन बाहेरच्या बाकावर बसलो. फ्रेडली आणि आयरिस दोघंही आम्हाला न्यायला आले. आमची भेट झाल्यावर दोघंही दिलखुलास हसले. आयरिस म्हणाली, किती उशीर झाला, आम्ही केव्हाचे स्टेशनवर आलो होतो. कदाचित अगोदरच्या स्टेशनवर उतरला असाल म्हणून तिथंही गेलो. कुठंच भेटला नाहीत म्हणून मग घरी गेलो. आम्हाला काळजीच वाटत होती. गाडीच उशिरा आली ना, काय करणार आम्ही, मी म्हणलं. सहसा गाड्या लेट होत नाही, पण आज काय झालं कोण जाणे, आयरिस म्हणाले. हॅन्स फ्रेडलीनं पटकन पुढे होऊन आमची बॅग आणि एक हँडबॅग उचलली. स्वातीनं उरलेली हँडबॅग उचलली. मला उचलायला काहीच राहिलं नाही. वजन उचलायची सवय झाल्यानं गाडीपर्यंतही रिकाम्या हातानं जाताना चुकल्यासारखं झालं. जसा काही हमाली करण्याचा माझा जन्मजातच उद्योग होता. घरी गेल्याबरोबर आयरिसनं आमची राहण्याची जागा दाखवली. ती जागा ऐस पैस तळघरात होती. थंडीच्या दिवसात ती लोक बहुधा तळघरात झोपत असावीत. आम्हाला अर्थात त्यावेळी ही थंडीच वाजत होती. आमची बेडरूम ऐस पैस होती. जवळच बेसिन व टॉयलेट रूम होती. बेसिन जवळ हात पुसायला टॉवेल होताच. शिवाय आयरिसनं आम्हाला स्नानासाठी 2 टॉवेल आणि 2-2 नॅपकिन्सच्या जोड्याही दिल्या. स्वित्झर्लंडमध्ये सगळीकडेच असं कौतुक झालं. जिन्यानं वर गेल्यावर एक मोठी टब असलेली बाथरूम होती. तिथं आम्ही स्नान करायचं होतं. ग्राउंड फ्लोअरवर एक भला मोठा हॉल
नंतर डायनिंग रूम आणि किचन रूम होती. किचनही ऐसपैस होतं. पण घरात आलोय का म्युझियममध्ये असाच प्रश्न पडावा अशा प्रकारे जगभरच्या गोष्टी तिथं उपस्थित होत्या. गालिच्याचे 4 प्रकारच होते. त्यात इटालियन आणि काश्मीरी गालिच्यांची हजेरी होतीच. अनेक पेंटिंग्स आणि भारतीय, जपानी आणि अमेरिकन कलात्मक वस्तू होत्याच. पण सिंगापूरच्या वस्तू विशेष होत्या. तो 2दा सिंगापूरला गेला होता. तिथल्या खंजिरापासून अनेक गोष्टी ठेवल्या होत्या. कुणीतरी चावट माणसाने स्वित्झर्लंडचं म्युझियम म्हणून ते घर दाखवलं असतं तरी आम्हाला ते खरंच वाटलं असतं. नंतर फ्रेडलीनं आम्हाला वरच्या मजल्यावर नेलं. तिथं आणखीन एक मोठा हॉल, टब बसलेली जास्त देखणी बाथरूम होती. ती बाथरूम दाखवत तो म्हणाला, तुम्हाला हवं तिथं आंघोळ करायला हरकत नाही, असं म्हणत तो मोकळेपणानं हसला. फ्रेडली चांगलाच धिप्पाड होता. चांगला दणकट शरीर यष्टीचा होता. प्रेमळ स्वभावाचा आणि बालहृदयाचा होता. त्या मनानं आयरिस जरा थकलेली वाटली.